Hello everyone, my name is Sandesh Avdan. I'm based out of Thane. मी स्थापत्यसंवाद नावाची एक हेरिटेज बेस्ड फोरम चालवतो, जिथे आम्ही हेरिटेज वॉक्स, आर्ट वर्कशॉप्स, फोक आर्ट इव्हेंट्स आणि इंटरव्ह्यूज घेत असतो. एक आयडिया हीच आहे की टू अंडरस्टँड द हेरिटेज ऑफ इंडिया फ्रॉम मल्टिपल पॉईंट ऑफ व्ह्यूज, फ्रॉम फिलॉसॉफिकल, स्पिरिच्युअल, सोशल, पॉलिटिकल एटसेट्रा. आत्ता आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत रिॲक्शन व्हिडिओजचा विथ माय डिअर फ्रेंड उत्पल. लेट्स सी हाव इट गोज. येस उत्पल. Yeah. Hi everyone, this is Utpal. I am based out of Pune आणि संदेश बरोबर माझं या विषयावरती बरेचदा चर्चा होत असते. मला स्वतःला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे बराच, आणि संदेश जितका अकॅडमिकली त्याच्यामध्ये घुसलेला आहे तितका मी घुसलेलो नाहीये अजून बहुतेक, पण आय एम विलिंग टू. पण याच्यावरती चिंतन करायला मला आवडतं, बोलायला आवडतं. सो हा एक प्रयोग आम्ही करतोय. मला असं वाटतं की असे इतर पण खरं प्रयोग करता येतील रिॲक्शन व्हिडिओचे. आय थिंक इट कुड बी अ गुड वे टू एक्सप्रेस आवर व्ह्यूज रादर दॅन ते सगळं नुसतं सोशल मीडियावरती असं त्याचं स्वरूप बरेचदा बिघडतं. त्याच्यापेक्षा हा पॅटर्न जरा बरा आहे. येस, लेट्स सी हाऊ इट गोज. लेट्स सी. या बिफोर वी स्टार्ट दिस, आपण ना आपले स्टँड थोडी हे एक्सप्रेस करू की वेअर डू वी स्टँड. तर माझं खूप खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. जर का कोणी मला विचारतं की देवावरती विश्वास आहे का, तर माझ्या डोक्यात एक वादळ सुरू होतं. आणि मोर दॅन गॉड आय एम इंटरेस्टेड इन अ आयडिया ऑफ अ फेथ. सो आय एम मोर ऑफ अन ऑब्झर्वर. म्हणजे मी अथेइस्ट पण नाहीये, मी स्वतःला ॲग्नोस्टिक पण नाही म्हणणार. माझ्याबाबत बोलायचं झालं तर ऑब्झर्वर ही टर्म खरं चांगली कॉइन केली आहे संदेशने, असं मला वाटतं. आपण ज्याला एक्सप्लोरर म्हणतो ना, एक्सप्लोरर, तसं मला माझ्या बाबतीमध्ये वाटतं. म्हणजे ॲग्नोस्टिक ज्याला म्हणता येईल त्याच्याकडे मी जास्त, त्या कॅटेगरीत मी जरा जास्त बसतो असं मला वाटतं. तो नास्तिकतेच्या बाबतीत सुद्धा मी त्या चौकटीमध्ये पटकन जाईन का, तर मला शंका आहे. मला आता असं होत आहे की आपण सुद्धा एक आपली टर्म खरं कॉइन करायला पाहिजे. म्हणजे आपण तरी कशाला, म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते आपण बरोबर शब्दामध्ये पकडायचा प्रयत्न करावा की जगाची, सजीवांची उत्पत्ती ही कशी झाली, हा मूळ प्रश्न आहे माझ्याकरता. सजीव निर्जीव जग म्हणजे एकूणच. आणि त्याचं उत्तर आजवर भल्या लोकांना सापडलं नाहीये. ते मला तरी सापडेल का नाही माहित नाही, पण आपला निदान आपली ओळख तशी असावी असं मला वाटतं की मी एक्सप्लोअर करतो. ओके, सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. येस. डज गॉड एग्जिस्ट? हुआ क्या था? सृष्टि के पहले, समय के पहले क्या था? और कोई ये कहता है कि ये सारी खोजें जिस मस्तिष्क में हो रही हैं, प्रकृति के क्रम में वो कैसे विकसित हुआ? मैं उम्मीद करता हूं कि हम आज इन बुनियादी सवालों के कुछ जवाब हासिल करने में कामयाब हों. माझी फर्स्ट कमेंट इथेच सुरू होईल की सौरभने असं म्हणणं की ह्या काही फंडामेंटल क्वेश्चनचं आपण उत्तर या मंचावरती शोधायचा प्रयत्न करू किंवा ते आपल्याला सापडतील अशी आपण अपेक्षा करू, हे अति महत्वाकांक्षी प्रकार झालेला आहे असं मला वाटतंय. आज की डिबेट में चूंकि हम बात करने वाले हैं डज गॉड एग्जिस्ट के टॉपिक पर, तो ये एक ऐसा टॉपिक है जिसके मुताल्लिक कोई भी डिसीजन लेने के लिए अलग अलग स्टैंडर्ड्स हो सकते हैं. लिहाजा डिबेट के शुरू में ये ज़रूरी है कि हम ये जान लें कि आज के इस टॉपिक में कौन सा स्टैंडर्ड सही होगा और कौन सा गलत होगा. जबकि साइंस दर हकीकत खुदा के एग्जिस्टेंस को डायरेक्टली साबित करने या उसके एग्जिस्टेंस को डिनाई करने के लिए स्टैंडर्ड नहीं बन सकती. दूसरा स्टैंडर्ड हो सकता है रेविलेशन, लेकिन ये स्टैंडर्ड भी आज इररेलेवेंट है. अब बचता है एक ही स्टैंडर्ड, और वो स्टैंडर्ड है अक्ल, लॉजिक, रीजनिंग. और यही वो स्टैंडर्ड है जिसके तहत गॉड की एग्जिस्टेंस को साबित किया जाएगा या गॉड की एग्जिस्टेंस को डिनाई किया जाएगा. मला बऱ्याच गोष्टी आवडल्या या पहिल्या सेगमेंटमधल्या, पहिल्या आर्ग्युमेंट्समधल्या, की त्याने एकतर एक स्टँडर्ड असं सेट केलं की जे दोघांसाठी ॲक्सेसिबल असेल. मला एक प्रश्न असा पडला की मुफ्तींनी जसं त्या डिस्कशनचे नियम घातल्यासारखे काही घालून दिले. ओके,
तर मला समोर असं वाटत होतं की खरं तर हे ऍक्च्युली आधीच व्हायला हवं होतं का, म्हणजे एका कोणीतरी वक्त्याने हे करण्यापेक्षा हे रूल्स आधीच सेट झाले असते न्यूट्रल माणसाकडनं तर कदाचित अधिक बरं झालं असतं असं मला वाटलं. म्हणजे सौरभकडनं तो असं म्हणाला की त्यांनी असं डिक्लेअर केलं काइंड ऑफ की सायन्सला स्टँडर्ड म्हणून वापरता येणार नाही. मला याच्यात एक थोडं काय प्रॉब्लेम वाटतो माहितीये का, की तुम्ही असं एक हुशारीने एक थोडं एक दार आपणच बंद करून टाकायचं असं काहीतरी मला वाटलं त्याच्यामध्ये. आपली अक्कल हे फक्त स्टँडर्ड असेल तर आता हे थोडं ना मला ह्यात हे थोडं धुसर वाटतं. म्हणजे आपलं लॉजिक आपलं रिझनिंग हे शेवटी येतं कुठून येतं तर ते आता सायन्स थोडंफार जे काही वाचलं त्यातनं झालं ना माझं. म्हणजे ह्याला काही तसा हे नाहीये त्याच्यामुळे मला थोडं ते खटकलं जरा त्यांचं असं बोलणं. याच्यामध्ये ना मला थोडा विरोधाभास का वाटतो की पण ना तो गॉडला नॉन फिजिकल एंटिटी असं म्हणतोय. ओके, म्हणजे एक मेटाफिजिक्स आहे आणि तर त्यामुळे गॉड सायन्सच्या टूल वापरून आपण त्याचं उत्तर हो किंवा नाही देऊ शकत नाही. माझं म्हणणं हे की आपली रॅशनल फॅकल्टी जी आहे ॲज अ माणूस म्हणून, ओके, ती कॅपेबल आहे का मेटाफिजिकल गोष्टींचं ॲनालिसिस आणि त्यांचा शोध घेण्यासाठी. तर आपण एका अशा गोष्टीचा शोध कसा घेऊ शकतो जी गोष्ट ह्या फिजिकल वर्ल्डच्या बियॉन्डची आहे. आणि हा विरोधाभास मला असं वाटतं की तो पूर्ण अब्राहमिक ट्रेडिशनमध्येच आहे. बिकॉज मुफ्ती बिलॉंग्स टू अब्राहमिक ट्रेडिशन, की अब्राहमिक ट्रेडिशन्सचा थॉट प्रोसेस ही लिनियर आहे. त्यामुळे हा आर्ग्युमेंट जर का इंडियन थॉट कोणी रेप्रेझेंट करत असतील तर त्याला हे काउंटर आर्ग्यू केलं असतं. हे सगळे मुद्दे या पूर्ण संवादामध्ये काय झालं आहे की मुफ्ती साहेब जे आहेत त्यांचं थॉट प्रोसेस येते एक अब्राहमिक ट्रेडिशनपासून, ख्रिश्चन, जुडायझम आणि इस्लाम. आणि जावेद अख्तरांचं जे काही मुद्दे आहेत ते येतात पोस्ट एनलायटनमेंट रॅशनॅलिटीमधून. तर आणि हे दोन्हीही युरोपियन झाले, दोन्ही वेस्टर्न साईडचे हे झाले. त्यामुळे ईस्टर्न साईडचं असंच काही रिप्रेझेंटेशन ह्याच्यात नव्हतं. आणि म्हणून मला म्हणालो की सौरभने खूप अतिमहत्वाकांक्षी मुद्दा मांडला. जेव्हा एक विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण झालेल्या फिलॉसॉफीवरतीच तुम्ही कसं काय इतकी फंडामेंटल क्वेश्चनच्या उत्तरं शोधू शकता किंवा तशी अपेक्षाही ठेवू शकता. हम और आप एक आइसोलेटेड आइलैंड पर हैं, ऐसा आइलैंड जहां पे हमसे पहले कोई कभी नहीं गया. चलते चलते आपके सामने अचानक आपने देखा एक पिंक कलर की बॉल पड़ी हुई है. सबसे पहला सवाल आपके जहन में क्या आएगा कि ये बॉल यहां क्यों आई, कैसे आई, ये पिंक कलर की ही क्यों है, कोई और कलर भी हो सकता था, ये इसी शेप में क्यों है, कोई और शेप भी हो सकता था. नेचुरली आप इस तरफ पहुंचेंगे कि कोई ना कोई है जिसने इन स्पेसिफिक प्रॉपर्टीज के साथ इस बॉल को बनाया है और यहां पे रखा है. चूंकि आप जानते हैं कि ये जो बॉल है इसका एग्जिस्ट करना जरूरी नहीं है. ये एग्जिस्ट कर भी सकती थी, नहीं भी कर सकती थी, और एग्जिस्ट करना ही था तो किसी और फॉर्म में करती, किसी और कलर में करती. अब आप इस बॉल को एक्सपैंड करते चले जाएं, एक्सपैंड करते चले जाएं, एक्सपैंड करते चले जाएं, यहां तक कि ये बॉल यूनिवर्स के साइज की हो जाए. बताइए कि क्या साइज के बढ़ जाने से सवाल बदल जाएगा? हरगिज नहीं बदलेगा. अभी भी सवाल रहेगा ये यूनिवर्स कहां से आया, इन स्पेसिफिक प्रॉपर्टीज के साथ कहां से आया, क्यों आया, किसने बनाया, ये सवाल उस वक्त भी वैलिड रहेगा. आणि थोडं माझं एक सब्जेक्टिव्ह एक थोडं रिडिंग असं पण आहे की ते असे ना वादविवाद जिंकायला ते असे मल्ल असतात ना, की ते म्हणजे त्याचा तू टोन बघ. आता मी त्याचं स्पेसिफिक एक नोट केलं होतं, युनिव्हर्स कहां से आया हा शब्द जेव्हा त्याने वाक्य उच्चारलं तेव्हा त्याच्यात ना एक प्रकारचा असं दरडावण्याचा सूर होता की म्हणजे आहेच कोणीतरी, तुम्ही कसा आनंद करता, असं काहीतरी झालं ते. तर थोडं ते ना असं ते बायस झुकल्यासारखं फार झालं ते. आणि शेवटी त्यांनी जो बॉलचा मुद्दा मांडला तर तो माझ्या मते त्याचा जो वॉचमेकरचा सिद्धांत म्हणून जो फेमस आहे त्याच्याशी ते समांतर उदाहरण आहे. आता बघ परत ते म्हणतात की एम्पेरिकल एव्हिडन्स नाकारायचाच वगैरे. तर मग जर का जगाचा निर्माता एवढ्या मोठ्या विश्वाचा आणि इतक्या गुंतागुंतीच्या विश्वाचा की तो जर का मी बघितलेलाच नाही, मला कुठलीच हिंट नाही, तर मी मान्य करायचं का, हा प्रश्न पण लॉजिकल आहे ऍक्च्युअली. म्हणजे त्यांच्या त्या लॉजिकच्या परिभाषेत बोलायला गेलं तर हा प्रश्न मला लॉजिकल वाटतो खरं तर. नुसरत फतेह अली खानची एक आहे कव्वाली, तुम एक गोरख धंदा हो म्हणून.
अरे बहुतेक ऐकलीये मी, मला ते नाव परिचय, हे शीर्षक परिचयाचं वाटतंय. हा ती ना ऐक तू. चांगले. हा हा त्यामध्ये तो म्हणतो की छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम. पण हे अरे खूप लोकांनी कितीतरी वेळेला कविता गाणी याच्यातनं खूप लोकांनी म्हटलेलं हो आहे. हो हो आणि ना बरेचदा तुला ती अशी हे पण जाणवते त्या कवीची, त्या तळमळ, हो की अरे मी कोण आहेस तू, हो कुठे आहेस हो तू. हो हो. ते आहे आपल्या अगदी संत कवींच्या याच्यात दिसतं खूप आहे, तुला, खूप आहे. सुफी कवींच्या याच्यात ते दिसतं. ते तू ऐकलंस ना, एक 25-30 मिनिटाचं गाणं आहे ते कव्वाली, आणि अच्छा. 25-30 मिनिटं फक्त प्रश्नांची मालिका आहे. अरे वा, फक्त प्रश्न. जरूर. मी नक्की बघतो हा पूर्ण. मी शेअर करेन तुला. नक्की नक्की. Yes. पण मग बघ ना, म्हणजे मग आता मुफ्तींच्या न्यायाने कदाचित हा प्रश्न विचारणं पण गुन्हा होईल की काय असं वाटतं. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हे पटणारं नाहीये ते.